4508 घरांमधील जे लोकेशन आहेत, सिडको लॉटरीमधील सेक्टर 21 भूखंड क्रमांक 8 केदार गृहसंकुल तळोजा मधील जी सोसायटी आहेत, त्या सोसायटीमधील आपण EWS LIG सॅम्पल फ्लॅट ही पूर्ण माहिती कव्हर करणार आहोत. EWSच्या इमारती, LIGच्या इमारती, गार्डन, ॲमेनिटीज, आतमध्ये पार्किंग हे सर्व आपण पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे प्रोजेक्ट आहेत त्यांची माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळत असते. समोर आपल्याला हे प्रायव्हेट बिल्डरची घरे दिसत आहेत आणि हे सेक्टर 21. या सोसायटीच्या आतमध्ये जे पनवेल महानगरपालिकेचा जे आपला दवाखाना तो सुद्धा या सोसायटीच्या आतमध्ये समोर आपल्याला दिसत आहे. आयुष्यमान आरोग्य मंदिर तळोजामध्ये एकमेव असलेले आयुष्यमान आरोग्य मंदिर आहे. हे एक सेक्टर 21 या सोसायटीच्या आतमध्ये आपल्याला समोर दिसत आहे. त्यानंतर या सोसायटीच्या आतमध्ये समोर आपल्याला ही राईट साईडला LIG टाईपच्या इमारती दिसत आहे आणि एक्झॅक्ट फ्रंट साईडला ती EWS टाईपची इमारत दिसत आहे. प्रशस्त अशी पार्किंग देण्यात आलेली आहे. फॅमिली इथे राहायला आलेल्या आहेत. त्यानंतर खाली पाण्याची टाकी आपल्याला समोर दिसत आहे आणि या प्रोजेक्टच्या एक्झॅक्ट लेफ्ट साईडला जो तळोजा ते खारघर जो फ्लायओव्हर बनत आहेत तो एका दिशेने पूर्ण कंप्लीट झालेला आहे. खारघरच्या दिशेने त्याचे बांधकाम सुरू आहेत. येणाऱ्या जून जुलैमध्ये तो पूर्ण निर्माण होणार आहे असे तेथील जे वर्कर्स सांगत होते. हा फ्लायओव्हर एकदा तयार झाल्यानंतर आपल्याला तळोजामधून डायरेक्ट खारघर कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. 4500 घरांच्या लिस्टमध्ये जे तळोजामधील जे सेक्टर आहेत, सेक्टर 21 जे केदार सोसायटी आहेत, त्या केदार सोसायटीमध्ये जे EWS टाईपचे जे घरे आहेत, टोटल इथे 41 फ्लॅट देण्यात आलेले आहेत आणि जो घराचा एरिया आहे हा 25.81 स्क्वेअर मीटरमध्ये देण्यात आलेला आहे आणि घराची किंमत 21,71,556 ही EWS टाईपच्या घराची किंमत आहे. त्यानंतर इथे LIG टाईपची जी घरं देण्यात आलेली आहेत ते 182 घरं देण्यात आलेले आहेत आणि LIG टाईपचा जो घराचा एरिया हा 29.82 स्क्वेअर मीटर देण्यात आलेला आहे आणि प्राइस 30,58,578. तर असे हे सेक्टर 21 मध्ये EWS LIG टाईपचे जे प्रोजेक्ट आहेत, जे घर आहेत त्यांची माहिती आपण पाहिलेली आहे. तर चला आपण आता तो सॅम्पल फ्लॅट पाहणार आहोत LIG आणि EWSचा. समोर आपल्याला हा LIG टाईपचा जो सॅम्पल फ्लॅट आहे तो आपण पाहणार आहोत. समोर आपल्याला हॉल दिसत आहे. या सोसायटीमध्ये फॅमिली राहायला आलेल्या आहेत. EWS आणि LIGचे दोन्ही इमारती या ज्या सोसायटी आहेत, केदार सोसायटी तिथे आहेत. हॉलला विंडो देण्यात आलेली आहे. विंडोच्या राईट साईडला आपण आणि विंडोच्या खाली सुद्धा स्टोरेजसाठी जागा आहेत. किचन देण्यात आलेला आहे. त्यानंतर किचनला सुद्धा सजा देण्यात आलेला आहे. तिथे पण आपण स्टोरेजसाठी जागा आहे. LIG टाईपच्या इमारतीमध्ये वेस्टर्न टॉयलेट देण्यात येते आणि EWS मध्ये आपल्याला इंडियन टॉयलेट देण्यात येते. बाथरूम देण्यात आलेला आहे. आणि हे बेडरूमवर आपण विंडो देण्यात आलेली आहे आणि हा सज्जा देण्यात आलेला आहे. हा झाला LIG टाईपचा. आता आपण EWS जो इथे EWSची जी घरे सांगण्यात आलेली आहेत तो सॅम्पल फ्लॅट पाहणार आहोत. जेव्हा आपल्याला घर लागते तेव्हा घराची जेव्हा आपल्याला चाबी मिळते तेव्हा आपल्याला जे घराचं काम आहे जसे की कलर,
प्लंबर, इलेक्ट्रिशियन हे सर्व कामं तेथील जे कन्स्ट्रक्शन साईटवरती जे कर्मचारी असतात ते करून देत असतात. किचन रूम देण्यात आलेला आहे. वॉश बेसिन, EWS टाईपला इंडियन टॉयलेट देण्यात येत असते. बाथरूमला पूर्ण टाईल्स लावण्यात आलेले आहे. आणि हे बेडरूम. बेडरूमला सज्जा देण्यात आलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूच असा आणखी एक सिडकोच्या नवीन प्रोजेक्टची माहिती. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.